नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मालिका जगतात खलनायिकांना विशेष महत्त्व असतं, पण या सगळ्या खलनायिकांना मागे सारून त्या खलनायकांना सगळ्यांची मनं जिंकली आहेत, सगळ्या प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलंय. अर्थात तो खलनायक कोण हे वेगळं सांगायची गरज नाहीये. लक्ष्मी निवास मालिकेतील संतोष अर्थात अभिनेता निखिल राजेशिर्के आज माझ्यासोबत आहे. तुम्हा दोघांचंही लोकमत फिल्मीच्या लव गेम लोच्यामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. थँक्यू. मी माझी नायिका घेऊन आलोय. वा वा वा. नायिका नाहीये. तुम्हा दोघांनाही पहिला प्रश्न, कसे आहात आणि लग्नाला कितवा महिना सुरू आहे? तर दोघेही आम्ही छान आहोत. लग्न होऊन आमचं आता 9 महिने झाले आहेत. वा. आता अजून एक 4-3 महिन्यांनी वर्ष पूर्ण होईल. पहिली एक अॅनिव्हर्सरी येईल आमची. क्या बात आहे. लग्नाचा 9वा महिना म्हणजे फारच महत्वाचा कालावधी सुरू आहे तुमचा. पण या 9 महिन्यांच्या काळात एकमेकांना कसं सांभाळताय, कसं सावरताय, समजून घेताय, सहन करताय, काही म्हणजे जर्नी कशी आहे 9 महिन्यांची? म्हणजे मजेशीर आहे, कारण की आम्ही आधीपासून एकमेकांना ओळखत नव्हतो. त्यामुळे हे 9 महिने असे आहेत जे नव्याने रोज काही ना काही एकमेकांबद्दल चांगलं वाईट दोन्ही कळतंय. सो असं छान चाललंय, म्हणजे आंबट गोड आहे अजून असं बोलू शकते. सुरुवात झाली आहे, नवीन नात्याला सुरुवात झाली आहे. एकमेकांना समजून घेतोय, एकमेकांचं काम समजून घेतोय. ती माझं काम समजून घेते, ती स्वतः काम करते, तिचं कशा प्रकारे काम असतं ते समजून घेतोय. त्याबरोबर दोघांचेही घरचे ते एक आम्हाला समजून घेतात. सो असं समजुतीचा सध्याचा काळ चालू आहे. क्या बात आहे. आणि छान छान काळ चालू आहे. वा वा वा. आणि तो तसाच पुढेही चालत राहावा. मला विचारायचंय की बऱ्याचदा असं होतं की लव्ह मॅरेजची प्रोसिजर वेगळी असते, तुम्ही अरेंज मॅरेज केलेलं आहे, पण या 9 महिन्यांच्या काळात असं कुठे जाणवलं का की अरे आपण मेड फॉर इच अदर आहोत, किंवा असा एक क्षण असतो, असा एखादी काहीतरी घटना घडते, काहीतरी गोष्ट घडते, तेव्हा आपल्याला जाणवतं की नाही अरे आपण एकमेकांसाठी बनलोय. असे 9 महिन्यातले कुठले प्रसंग आहेत का की तेव्हा जाणवलंय नाही ही माझ्यासाठी आहे किंवा हा माझ्यासाठी? असे प्रसंग सतत घडतायत. आम्ही जेव्हा पहिल्यांदाच भेटलो ना, तेव्हाच असं घडलं की आता हे ऍक्टरचं लाईफ असं असतं, त्याला काही प्लॅनिंग नसतं कुठल्याही बाबतीत. म्हणजे आपण काही प्लॅन करा ते विस्कटतातच. त्यामुळे त्यासाठी थांबून राहणं जे असतं तसं घरच्यांना शक्य नाही, त्यांना त्यांच्याप्रमाणे चालावं लागतं. सो आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हापासूनच एक असं क्लिक झालं की हा बाबा, ही मुलगी आपल्या लाईफला आणि आपल्या गोष्टीला समजून घेऊ शकते. ती आमची पहिल्या भेटीत मला ते एक लक्षात आलं होतं. आणि आता लग्न झाल्यानंतर माझं शूटिंगचं शेड्यूल समजण्यापासून ते सांभाळण्यापर्यंत हे सगळं ती जशा प्रकारे मॅनेज करते ते बघून ते समजतं की बाबा हा बाबा, हे मेड फॉर इच अदर आपण हळूहळू होतोय किंवा आहोत. वर्क इन प्रोग्रेस. कारण अजून काही गोष्टी थोडं, कारण की 9 to मी असं बोलू शकतो, त्या 9 to 5 जॉबच्या ह्याच्यात असल्यामुळे थोडं, आणि इथे सुट्ट्या अगदीच कमी आहेत. आणि नाही म्हणजे एका अभिनेत्याला समजून घ्यायला अशी बायको हवी. पण तुझ्या बाजूने कसं आहे ही मुवमेंट जी असते की आपण एकमेकांसाठी बनलेलो आहोत, हे जाणवतं जेव्हा तेव्हा एक वेगळी मजा असते नात्याची. ते तुझ्या बाजूने कसं आहे चैत्राली? खूप आहे. म्हणजे जसं निखिल म्हणाले की सातत्याने आम्हाला जाणवतंय ते. मी ऍक्च्युली अगदी साखरपुड्यात ठरला ना तेव्हा, म्हणजे जेव्हा आपलं त्याच्यानंतरच आम्ही जास्त खुललो. पण तो क्षण जर सांगायचं जरी झालं किंवा लग्न कसं करावं पासून सांगायचं झालं तर आमचं असं काय म्हणतात, काही गोष्टी आमच्या अशा होत्या की असं करूया किंवा फार मोठं नको करूया, पण तरी आपल्या सगळ्या ट्रेडिशन झाल्या पाहिजेत, हे आमचं नेहमीच होतं. हे आमचं आजही आहे, म्हणजे जेवढं आम्हाला पाळता येईल. त्यामुळे आमचे कल्चरल व्हॅल्यू सेम आहेत हे आम्हाला लक्षात आलं. आणि काम वेगळं आहे आमचं, पण तरी आम्ही रोज एकमेकांच्या कामाबद्दल बोलू शकतोय, चर्चा करतो. सो ती समज आहे, संवाद आहे. हा, त्यामुळे ते आहे. आम्ही भयंकर खादाड आहोत. कॉमन गोष्टी खूप जुळून आलेल्या आहेत, अशा खूप आहेत ज्या. आणि आता आम्ही तसं म्हटलं तर खूप कम्युनिकेशन्स मध्ये क्लिअर आहोत, म्हणजे पटलं न पटलं तरी बोलतो. सो त्यामुळे आय थिंक ते कुठेतरी
वाटतंय की ओके आपलं बॅलन्स आउट होत आहेत गोष्टी. आणि मला वाटतं की हेच नातं असतं खरं तर, अशा छोट्या असंच नातं हळूहळू खुलत जातं. चैत्राली, मला तुला विचारायचं, तू आता म्हणालीस की कल्चरच्या बाबतीत तुम्ही खूप छान सगळं जुळवून आणताय, पण नवीन जेव्हा लग्न होतं ना, ते सुरुवातीचे 6 महिने किंवा वर्षभर हे आमंत्रण असतात, खूप मानपान असतो, खूप बोलावणं असतं सगळ्यांकडनं, म्हणजे त्या नव्या जोडप्याला खूप काही दिलं जातं सगळ्या समाजाकडनं, नातेवाईकांकडनं, मित्रमैत्रिणींकडून. ते तुमच्या बाबतीत कसं होतंय आणि ते सगळं कसं एन्जॉय करताय, आणि या दरम्यान काही किस्से घडलेत का की बाबा चला आता कुठेतरी जायचंय किंवा काय, म्हणजे तुमच्या बाबतीत हे सगळं कसं आहे? वेळेचं पण गणित आहे त्याच्यात. वेळेचंच गणित त्याच्यात महत्वाचं आहे. ऍक्च्युली लग्नानंतर आम्हाला फार कोणाकडे जाता आलं नाहीये, कारण लक्ष्मी निवास सुरू झालं. पण लग्नाच्या आधी आम्ही बऱ्याच, म्हणजे माझ्या मित्रांनी माझं केळवण ठेवलं होतं, ते नेमकं त्यावेळेस श्रावणाच्या आधी होतं, त्यामुळे ते गटारीचा एक प्लॅन होता. सो आम्ही दोघं त्याच्याकडे गेलो होतो. माझ्या शाळेचा मित्र, म्हणजे ज्यांच्याबरोबर मी हे सगळं नाटक वगैरे सुरू केलं, तिकडे 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 पहिल्यांदा गेलो. मग त्यानंतर आमचं माझ्या सोलो केळवण. हा, मग सोलो केळवण झालं. पण पहिल्यांदा आम्ही तिथे इन्व्हायटेड होतो. त्यानंतर लग्नाच्या आधी त्याच काही मित्रांनी आमच्या रिसेप्शन मध्ये व्हिडिओ बनवला आमचा. माझ्या ग्रुपमध्ये माझं एकट्याचं अरेंज मॅरेज असल्यामुळे तुम्ही एकमेकांबरोबर कसे कम्फर्टेबल आहात का, याचे आमचे वेगवेगळे इंटरव्ह्यू घेतले होते आणि त्याचं कंपायलेशन करून तिथे प्रेझेंट केलं होतं. क्या बात आहे. सो त्याच्यासाठी काही भेटीगाठी झाल्या. या घरी तर गेलो, प्लॅन करून आम्हाला कुठे जाता काहीच नाही. जे प्लॅन केलंय ना, 31st आम्ही प्लॅन केलं, ते आम्हाला हो, लग्नाचा पहिला प्लॅन 31st होता आणि तो फसला, कारण माझं 2-2:30 वाजेपर्यंत तर शूटच चालू होतं. त्यामुळे पण मला ती गंमत ऐकायला आवडेल, नेमकं काय घडलं होतं 31st ला? म्हणजे जनरली आपल्या शूटिंग लाईन मध्ये 31st, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे दिवस असे असतात की जे आपल्याला सुट्टी मिळतेच मिळते. अगदी. मी तिला म्हटलं, अगं मला सुट्टी मिळणार, तू टेन्शन नको घेऊस, सगळ्यांना बोलव, सगळी तयारी कर, मी येतो. आणि मी हे सांगून ठेवलं होतं की मला जायचंय. पण आमचा 1 तासाचा एपिसोड असल्यामुळे प्लस त्या दरम्यान थोडे खिचादानी नव्याने सुरू झालं, त्यामुळे आम्हाला एक्स्ट्रा शूट करावं लागत होतं. तर मी तिला म्हटलं की मी 10-10:30 पर्यंत येतोय, तू डोंट वरी, सगळ्यांना 7-7:30 वाजेपर्यंत बोलव. सगळे आले, 6-6:30 घरी आले. यांनी स्नॅक्स वगैरे सगळ्याची तयारी केली. मस्त साग्र संगीत तयार केली आणि मला फोन केला. व्हेज नॉन व्हेज सगळं होतं घरी बनवलेलं, आणि सगळं घरी बनवलेलं, काही ऑर्डर केलेलं नव्हतं. सो मला फोन केला. कधी घरी होतो, कारण की तुम्ही पहिलं तर आम्ही ना 6 वाजता अराउंड, ही वॉज लाईक लेट नाईट तर नाही होणार, 6-7 पर्यंत तर मी सुटतोच आणि मी आउट टाइम दिलाय. तर मी 6 वाजता फोन केला, बोलले थोडा लेट होईल, 8 वाजेल. 8 वाजता फोन केला, थोडा लेट होईल, 10 वाजतील. मग 10 वाजता म्हणजे 7 वाजता आमचं असं झालेलं, सगळ्यांना भूक पण लागेल. आमच्या समोर पाणीपुरी अशी होती, तर आम्हाला असं झालं ऍटलीस्ट आपण निघल्यापर्यंत पाणीपुरी खाऊया. मग आमची पाणीपुरी खाऊन झाली. माझं करत करत एक पदार्थ आमचे असे हेवायला लागले. मग आम्ही शेवटी 12 वाजता गिव्हअप करून पार्टी सुरू केली. हो, 12 वाजता असं तर आत्ता नाही करणार तर कधी करणार. आणि मग आमचं खूप काय काय, तोपर्यंत पोकर खेळून झालं, बरंच काय काय झालं. मग निखिल आल्यावर आम्ही झोपलो. हा फायनली आला किती वाजता? 2 वाजता. नातेवाईक होते तेव्हा किती निघून गेले? ते सगळे आले होते. आणि ते कोण होते माहितीये का? निखिलचे बालपणाचे मित्र. पहिल्यांदा सरप्राईज दिलं का त्या मित्रांनी आता हे सगळं असं झाल्यावर? नाही ना, 2:30 वाजता आल्यानंतर ते म्हणाले आम्ही परत कधी येणार नाही, तुझ्या टाइम प्रमाणे येणार नाही. क्या बात आहे, क्या बात. निखिल, मी मगाचपासनं मला एक काय म्हणतात की माझ्या लक्षात आलंय, ते कदाचित आपल्या प्रेक्षकांच्याही लक्षात आलं असेल, ती अहो निखिल करतीये. हे अहो म्हणणं कसं वाटतंय तुला? हल्ली तुला माहिती आता हे दुर्मिळ झालंय अहो म्हणणं, पण हे कसं वाटतंय कानाला ऐकायला, आणि याच्या मागचं प्रयोजन काय ते चैत्रालीला विचारेल. ऑब्व्हियसली बरं वाटतंय. हा, कारण म्हणजे अरेंज मॅरेज केल्यासारखं वाटतंय. अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज मध्ये पण बऱ्याच, त्यासाठी त्या मुलीला आपल्या नवऱ्याला अहो बोलायला आतून वाटलं पाहिजे. तिला वाटतं. मी कधी असं तिला सांगितलं नाही की बाबा बोल नाही, नको बोलू असं पण नाही. कसं चालू झालं ऍक्च्युअली, सुरुवातीला नव्हते बोलत,
सुरुवातीला निखिलच बोलत होते, म्हटलं अजून आपलं काही माहिती नाही. तर सुरुवातीला निखिलच म्हणत होते आणि मग नंतर जसं जसं साखरपुडा वगैरे झाला, मग बरं एकमेकांना प्रेमाने काय हाक मारूया असं वगैरे सगळं थोडं थोडंसं व्हायला लागलं बोलणं. मग म्हटलं निखिलला बरेच टोपण नाव आहेत, म्हणजे निखिलला निकुडी बोललं जातं, निक्या बोललं जातं, मग ते सगळे आउट झाले होते. म्हणजे मला असं होतं असं काहीतरी पाहिजे ना जे मी बोलेन. मग आहो म्हणून कोण त्यांना दुसरं कोणीच हाक नाही मारू शकत आहे. तिथून मी म्हटलं ठीक आहे आहोच बोलूया, जरा तो एक हे पण राहील म्हणून की हा थोडा टच राहील आणि असं. आणि मग ते आहोच जेव्हा अरे होतं तेव्हा त्यांना कळतं आज काहीतरी बेनसलंय ते पण क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे आता अशा अशा गोष्टी कळतात. खरं तर हेच नातं आहे की त्या नात्यातले हळूहळू कळत. म्हणजे आपल्याला हाकेवरून कळतं ते लक्षात यायला लागलंय हळूहळू. पण नात्याची जेव्हा सुरुवात होते, म्हणजे ते अरेंज मॅरेज असू दे किंवा लव्ह मॅरेज असू दे, कपल सोबत फॅमिली पण प्रत्येक आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये तर ते सगळे इन्व्हॉल्व्ह असतात. आपल्या म्हणजे मुलीकडचे आई वडील, मुलाकडचे आई वडील. तुमच्या बाबतीत तुम्ही एकमेकांना समजून घेताच आहात, पण तू चैत्रालीच्या आईबाबांना किंवा चैत्राली तुझ्या घरच्यांना हे समजून घेणं कसं सुरू आहे? कारण की शेवटी आपल्याला हळूहळू सवयी उलगड जातात. म्हणजे घरातल्यांच्या सवयी असतात. खास करून चैत्रालीला हा प्रश्न माझा जास्त असेल की घरच्यांच्या काही सवयी त्या कशा पकडतीयस, तुला कसं उमगतंय, आणि सेम तुझ्याही बाबतीत जेव्हा तिच्याकडे कधी जात असशील तेव्हा तिच्या आईबाबांच्या सवयी वगैरे त्याविषयी मला ऐकायला आवडेल. सध्या तरी आमच्या दोघांच्या बाबतीत सेमच आहे, कारण आम्ही दोघंही आमच्या म्हणजे ती जसं तिचं घर सोडून आले तसं मी पण माझं घर सोडून आलो. आम्ही दोघंही इकडे गोरेगावमध्ये राहतोय सध्या माझ्या घरी. सो माझे आई वडील माझ्याबरोबर आत्ता राहत नाहीये, ते काही काळानंतर. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जरा एन्जॉय नवीन नवीन लग्न झालं, छान एकमेकांना समजून घ्या, मग आम्ही समजून घ्यायला येतो. सो पण माझ्यापेक्षा जास्त हिचं कम्युनिकेशन आहे त्यांच्यावर. म्हणजे रोज फोन करून कारण ती घरी एकटी असते कधी कधी. सो तिच्याशी आणि मला तिथे प्रत्येक वेळी फोन नाही करता येत, तर मग आई बाबा तिच्याशी कम्युनिकेट करतात. माझं तसं तेवढं कम्युनिकेशन नाही आहे म्हणजे तिच्या आई बाबांबरोबर, माझ्या सासू सासऱ्यांबरोबर. पण जेव्हा असतं तेव्हा 100% त्यांच्याबरोबर, मग बाकी काही इतर गोष्टी डिस्टर्ब नाही करत, त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी होतात. सो छान आहे ते. आता माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझे सासू सासरे खूप समजूतदार आहेत. म्हणजे माझ्याकडून जर का लेट झाला किंवा काही गोष्टी करायच्या त्या केल्या नाही गेल्या, तर हिची जी चिडचिड आहे ती ते समजून घेऊन तिला सांगतात की बाबा सांभाळून घे, हळूहळू. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे जावई लाडका आहे थोडक्यात. हा, एकुलता एक. खूप आहे. तुझ्या बाबतीत कसं आहे हे सगळं? म्हणजे जसं निखिल म्हणाले की मी एकटी असते त्यामुळे त्या दोघांना, म्हणजे सासू सासऱ्यांचं सांगते, माझ्या आई वडिलांपेक्षा त्यांना थोडं जास्तच टेन्शन असतं. त्यामुळे ते न चुकता रोज मला फोन करतात की बाबा कसं चाललंय, काय जेवली, जेवण बनवलंच ना. कारण की एकटं असलं की आपण थोडे असे कशाला बनवू असं होतं ना. सो ते एवढं का नसो ते विचारासाठी नेहमी फोन करतात. आणि जेवढं एकत्र येता येईल, म्हणजे आता जरी वेगळं असलं, कारण की ते पण कधी मिस करतातच निखिलला, मला माहितीये करतच असतील. आणि निखिलला पण होतं असं, कारण की थोडंसं डिवायडेड होतंय त्यांचं, मी ते आणि आई बाबा तिथे असल्यामुळे. मग जेवढं जमेल तेवढं आम्ही एकत्र येतो. पण असं सतत एकत्र न राहत असल्यामुळे तसं अजून आम्ही एकमेकांना तेवढं ओळखलो नाही असं मी म्हणू शकते. एकत्र आता राहू अजून एकमेकांचं. सासूबाईशी गट्टी झाली आहे का? कारण की तो एक टास्क असतो की म्हणजे नवरा आपला असतोच, पण सासूशी जमून घेणं हे सुनेसाठी, प्रत्येक सुनेसाठी टास्क असतो. तर तो कसा आहे आणि जमवलंय का, जुळून आलंय का ते नातं? मला तरी वाटतंय जुळलंय. म्हणजे मी असं नाही म्हणणार की आमचं एकदम सगळं पटतच म्हणजे सगळंच पटत असेल, पण आमचं असं बऱ्याच गोष्टींमध्ये आय थिंक एकमत होतं, जिथे निखिलचं नाही होत. असं काल तुम्ही त्याला बाजूला पडतो, तुम्ही त्याला एकटं पाडलंय. असं आम्हाला बऱ्याच वेळा नोटीस झालंय की अरे ओके, म्हणजे आम्ही एका टीम मध्ये आलोय असं बऱ्याच वेळा झालंय. सो ते होतंय. अगदी. पण निखिल तुलाही विचारेल, शेवटी जेव्हा आपण एखाद्या घरातली जावई होतो तेव्हा त्यांनाही एक आपल्याकडनं मुलासारखी अपेक्षा असते, तेही आपल्याकडे मुलाच्या नजरेने बघतात. तर सासऱ्यांशी कधी अशा निवांत गप्पा वगैरे होतात का, की मुलाच्या नात्याने, किंवा कशा गप्पा होतात सासरे बुवांसोबत तुझ्या? असे प्रसंग फार नाही आलेत की आमच्या गप्पा होतील, आणि तेवढा वेळ एकमेकांबरोबर स्पेंडच करता नाही आला. त्यांना मी नेहमी म्हणत असतो की या तुम्ही इकडे राहायला या, कारण तुम्हाला पण मुलीची आठवण येत असेल. सो आपण गप्पा मारू. तर मध्ये काही काळ आम्ही एकत्र 1-2-4 दिवस होतो.
तेव्हा ते त्यांचे ते सैन्यामध्ये होते, मिलिटरीमध्ये होते. सो ते त्यांचे तिकडचे किस्से काय काय सांगतात. त्यांनी कसं त्यांच्या तरुणपणात त्यांनी कसं ते पळून जाऊन मिलिटरीमध्ये गेले, मग देशासाठी कसे कुठे कुठे पोस्टिंगला होते, काय काम केलं, कसं केलं, हे सगळं जे मी आता पाहू नाही शकत आहे ते त्यांच्याकडून काही काही किस्से कळले, ते त्याच्याविषयी गप्पा होतात. मग ही कशी होती लहानपणी, मग त्यांचे आणि हिचे कसे वाद व्हायचे, मग हिला कसं समजावून सांगायचं वगैरे, त्या सगळ्या गोष्टी जरा चर्चा होतात. अजून त्या पूर्ण नाही झाल्यात, हळूहळू सुरू आहेत. मला असं वाटतं की हीच नात्याची गंमत आहे, कारण की तुम्ही दोघं, मग कुटुंब, हळूहळू हे नातं फुलत जाणार आहे. पण आता थोडं मागे, म्हणजे ह्या गप्पा तर सुरूच आहेत कुटुंबाविषयीच्या, संसाराविषयीच्या, थोडं मागे नेईन तुम्हाला. आता खरा मुद्दा जो आहे ते म्हणजे अरेंज मॅरेज तुम्ही केलंय, बरोबर? तर पहिली भेट कशी झाली? पहिली भेट आठवतीये का? पहिल्या भेटीत काय घडलं होतं आणि ती कुठे झाली? पहिली भेट आमची नाही झाली, आमच्या वडिलांची झाली. एक माझे एक शाळेचे सर आहेत, त्यांचं वधूवर सूचक मंडळासारखा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्याच्यावर आमच्या पत्रिका एकमेकांशी जुळल्या आणि आमच्या वडिलांनी ठरवलं की यांचं लग्न करूया. सो त्यावेळेस ती पुण्याला होती, ती तिच्या जॉब मध्ये होती. मी त्यावेळेस इंदोरला होतो नाटकासाठी. सो त्यावेळेस आमचं भेटणं बोलणं झालं नाही. फोन होता पण फोनवर काही बोलणं नाही झालं. एकदा हा बाबा आपण भेटूया, बघूया, बोलूया, पण त्या फोन नंतर आमचं एकमेकांची काही कम्युनिकेशन नसल्यामुळे ते दोघं भेटले. त्या दोघांनी असं ठरवलं की आपण सगळे एकत्र भेटूया. मग आम्ही भेटलो. मग त्यांनी आम्हाला एकमेकांना भेटून तर बघा असं झालं. सो दादर स्टेशनला भेटायचं ठरलं. दादर स्टेशनच्या जवळ एक रसोई नावाचं डायनिंग हॉल आहे, तिथे भेटलो. आणि मी ती ट्रेनने आली आणि मी टॅक्सीने पोहोचलो तिथे. आणि ती एक 10-15 मिनिटं आधी येऊन बसली होती. मी आपलं शोधत होतो कुठे बसली आहे, काय बसली आहे. तर एक मुलगी वॉटरमेलन ज्यूस पीत बसली होती, जी स्वतः येऊन तिने सुरुवात केलेली होती. म्हटलं आता आपल्याला गप्पा मारायच्या. सो तिथेच मला ते असं झालं की हा बाबा, म्हणजे मी तुझ्यासाठी थांबूनच राहिले बघ, असं काही नाही आहे. सो तिथे भेटलो, हाय हॅलो, तिनेच हाय केली, इकडे यायचं. तिथे गेलो, भेटलो, गप्पा मारल्या. पहिल्याच दिवशी आम्ही जवळजवळ 3.5-4 तास गप्पा मारत होतो. आणि त्या गप्पा मारता मारता आम्हाला एकमेकांनाही कळलं की आपल्याला खाण्याची खूप आवड आहे दोघांना. सो त्याच्यानंतर असं वाटलं की हा बाबा आपण पुढे जाऊ शकतो. त्यानंतर पण लगेच काय असं फोनाफोनी झालं नाही. मग परत आमचे वडील म्हणाले आता सगळे भेटूयाच. मग सगळे एकत्र भेटलो. तिथे आम्हाला विचारलं की काय. मी म्हटलं नाही असं नाहीये. तर ते म्हणाले नाही असं नाही, हीच म्हणाली नाही असं नाही, हो असं आहे, असेल तरच करू. म्हटलं ठीक आहे. मग त्या तिथे म्हटलं हा चालेल, करूया लग्न करूया. त्यानंतर सगळ्या घडामोडी घडल्या. ते तर असं म्हणते चट मंगनी पट ब्यावण करूया. तर मी म्हटलं आम्हाला शक्य आहे, पण त्यांचं वय बघता त्यांना शक्य नाही. म्हटलं आरामात सगळं सागर संगीत करायचं असेल तर एक थोडा वेळ घेऊ. मग साखरपुडा केला आणि नोव्हेंबरमध्ये लग्न. चैत्राली, तुला विचारेन की त्याने इथे इतकं सगळं रंगवून सांगितलंय, म्हणजे आता माझ्या डोळ्यापुढे ते सगळं उभं राहिलं की तुम्ही कसे भेटलात, काय इतकं त्याने छान सांगितलंय. तुला तो दिवस आठवलाय का? कारण त्याने आता ती सगळी जर्नीच सांगितली. तुला तो दिवस आठवलाय का तो बोलत असताना? म्हणजे माझ्या डोळ्यांसमोरही तो दिवस, वॉटरमेलन ज्यूस आठवलाय का तुला थोडक्यात? हो, मला आठवतो तो, कारण की उन्हाळा होता ना. हो, उन्हाळा होता, मला वाटतं फेब मध्ये भेटलेलो आम्ही. आणि ट्रेन मधून घेऊन मला असं झालेलं निखिल येईपर्यंत 15 मिनिटं आपलं पिऊन होतंय, पिऊन घेऊया. पण ठीक आहे, तेवढे तर झाले. पण मला म्हणजे ऑलमोस्ट सगळं लक्षात आहे असं मी बोलू शकते. पण कांद्या पोह्यांचा कार्यक्रम कोणाकडे झाला? तुमच्याकडे झाला की राजेश शिर्क्यांकडे झाला? राजेश शिर्क्यांकडे झाला पहिला, यांच्याकडे झाला फॉर अ चेंज. हो, तुमच्याकडे म्हणजे बरोबर. तो
पहिल्यांदा जे आम्ही भेटलो जिथे काय आई बाबा आणि येस सगळे. नोचं हे झालं ते आम्ही आता जिथे राहतोय त्या घरी झालं. पण आता हा बाबा यांचं लग्न करायचं यासाठी जे एक कौटुंबिक भेटणं असतं ना ते एक प्रातिनिधिक भेटणं झालं होतं. माझे काका मामा ते आमच्याकडे भाऊ, ते झालेलं. यांच्याकडे झालं. म्हणजे पण आणि मग चैत्रालीचे हातचे कांदे पोहे कधी खाल्लेस? पण मला एक सांगायचंय की हिरवी मुलगी चहा आणून देते ना, तर आमच्याकडे उलट झालेलं. आम्ही पहिला मुलगा चहा घेऊन आलेला आमच्यासाठी आणि मग आम्ही त्याला येस बदल बोललो. घडवलाय त्याने, बदल. पण तो दिवस सगळ्यांसाठीच खास असतो. बघण्याचा कार्यक्रम ते मंगल अष्टका, हा जो दरम्यानचा काळ असतो हा फार महत्वाचा असतो. तो दोघांनी कसा एन्जॉय केला, ती जर्नी कशी होती? कारण की चला आता एकदा घरच्यांनी आपल्याला परवानगी दिलेली आहे, आपलं ठरलेलं आहे, आणि तिथून बोहल्यापर्यंतचा काळ. हा जो काळ होता ना, म्हणजे लग्न ठरल्यापासून बोहल्यावर चढेपर्यंतचा हा काळ, मगाशी तू विचारलंस ना की तुला कसं कसं वाटलं की आपण येस हीच खरं राईट चॉईस आहे. या काळामध्ये मला ही मुलगी माझ्याबरोबर किंवा मी हिच्याबरोबर चांगल्या पद्धतीने राहू शकतो. आमची मतं प्रत्येक बाबतीत अल्टर करून, म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक मुद्दे एकमेकांशी सहमत होतातच असं नाही, पण अल्टर करून आम्ही एकमेकांसोबत पुढे जाऊ शकतो हे या काळामध्ये जाणवलं. म्हणजे लग्न कसं करायचं, म्हणजे पहिलं तर प्रत्येक आता नवीन मुलीचं म्हणणं असतं की आपण लग्न कोर्ट मॅरेज करूया. त्याच्यावर एकमत झालं. फॅमिलीचं तसं म्हणणं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं नाही आमच्या घरचं माझ्या घरचं होतं पहिलं लग्न आहे त्यामुळे छानच झालं पाहिजे, त्यांच्या घरचं एकुलते एक लग्न आहे त्यामुळे छानच झालं पाहिजे. सो प्रोग्रेसिव्ह विचाराच्या घरांमध्ये असंच अशा पद्धतीने जसं लग्न होतं तसं ते ठरल्यानंतर आता बघा म्हणजे असं काहीच नव्हतं की मुलगा आणि मुलगीच्या घराचे हेवे दावे, त्यानंतर आम्हाला हे असंच हवंय तसंच हवंय. त्याच्यापेक्षा हे कसं एकत्र पद्धतीने चांगलं करता येईल आणि सुरळीत होईल, त्रास नव्हता, कोणालाही त्रास नव्हता, सगळ्यांना विचारात घेऊन. हा पिरियड होता जवळजवळ 6-7 महिन्यांचा. त्या दरम्यान माझी आई आजारी झाली. माझ्याकडे घरी गुरु म्हणजे माझा कुत्रा होता, त्याला आज जाऊन 1 वर्ष झालं. सो तो काही काळ हॉस्पिटलाइज होता. तर त्यामध्ये मला आमचं लग्न झालेलं नव्हतं, आम्ही जस्ट साखरपुडा झाला होता. पण त्यामध्ये माझी ती धावपळ, आणि त्या दरम्यान मी काम करत नव्हतो त्यामुळे ही धावपळ मला करावी लागत होती. सो ते करताना माझ्या सोबत राहणं, त्यावेळेस घरी येऊन आईला हॉस्पिटलमध्ये असताना तिला नाही जेवण वगैरे किंवा सूप्स वगैरे करून देणं, हे काहीही म्हणजे नवऱ्याची होणाऱ्या किंवा होणाऱ्या सासऱ्यांची काही अपेक्षा नसताना तिने स्वतःहून केलं. क्या बात आहे. सो त्या काही मोमेंट्स होत्या ज्याच्यामध्ये लक्षात आलं की हा बाबा ह्या मुलीबरोबर आपण संसार करू शकतो, राहू शकतो, ही मुलगी आपल्याबरोबर राहू शकते की नाही ते तिला आता पुढे कळेल. क्या बात आहे. सो त्यानंतर लग्नाचे कपडे, लग्नाची खरेदी, त्या पत्रिका, हा सगळा जो घाट घातला होता तो आम्ही दोघांनी मिळून कसं ते व्यवस्थित बसवता येईल, सगळ्यांना मॅनेज करता येईल. फक्त एकच चुकलं माझं, मी हॉलच्या बाबतीत ती इथे नसल्यामुळे तिला हवा तसा मनासारखा हॉल तो मिळाला नाही. तर ते मला आता आयुष्यभर ऐकावं लागणार आहे तुला. चैत्राली, तो इतकं त्याचं जबरदस्त स्टोरी टेलिंग आहे, तो इतकं छान खुलवून सांगतोय. तुझ्यासाठी ती मुवमेंट कशी होती अगदी, म्हणजे तुला काय त्या जर्नीतलं काय आठवतं? एखादा प्रसंग आठवतो का, ठरल्यापासून ते मंगल अष्टका बोहल्यावर चढेपर्यंतचा एखादा प्रसंग की तो तुझ्या मनात कायम घर करून राहील? मला असं एक्झॅक्ट क्षण म्हणजे तर बरेच आहेत, नाही म्हणता नाही येणार असं, पण म्हणजे निखिल तसे असे खूप कडक असे प्रेझेंट होतात, म्हणजे खूप स्ट्रिक्ट असतील किंवा आवाजात कणखर येतो आवाज एकदम, त्यामुळे ते लोकांना ती सॉफ्ट साईड ना दिसत नाही. ती दिसायला मलाही थोडा वेळ लागला असं कारण की ते इझिली दाखवणार नाही ती. सो जेव्हा आजारी होता ना तेव्हा निखिल रोज म्हणजे कसं गुरुजवळ जाऊन बसायचे, त्याच्यासोबत ते ऑलमोस्ट सकाळी जायचे चपाती भाजी घेऊन ते रात्री 10 वाजेपर्यंत, कारण की त्याला सतत सलाईन लावणं हे ते, मग ते फुल टाइम तिथे असायचे. त्याला उचलणं,
त्याला क्लीन करणं, म्हणजे ते जे मी बिकॉज मी कदाचित आमच्याकडे पेट नसल्यामुळे ते तेवढं हे नसेल मला, पण एवढं जीव लावू शकतो आपण हे मी तेव्हा बघितलेलं. आणि आई वडिलांचं मी आजही बघते. म्हणजे तेव्हा आई आजारी होती तर निखिल जाऊन बसायचे, पप्पा पण म्हणजे निखिलचे वडील पण जाऊन बसायचे, पण वेळ होता आणि मला माहिती वेळ असूनही मुलं नाही जात अशी आहेत. त्यामुळे तेव्हा तर जॉब म्हणजे तेव्हा हे नव्हतं. आता सिरियल चालू असून ही जो पण दिवस जाता येईल त्यांना, म्हणजे ती ओढाताण त्यांची आहे, पण ते जातात. पण त्या दिवसांमधले हे असे काही एक सॉफ्ट साईड जी दिसते ना आपल्याला जी हे, आणि जेव्हा गुरुचं असं झालं सो मला आधी थोडंसं हे म्हणजे ऑनेस्टली सांगायचं तर कळत होतं गेलंय, पण ते आतून तेवढं नव्हतं जेवढं मी जेव्हा निखिलला बघितलं. म्हणजे ज्या प्रकारे निखिल त्या दिवशी रडले होते, तर आय वॉज लाईक, म्हणजे ते आजही म्हणतात की आता आपण पेट नाही घ्यायचा. मी अजून एकाला जाताना किंवा असं नाही बघू शकत. सो ती सॉफ्ट साईड जी होती ना त्यावेळेला, जी अशी इझिली नाही येत, जी प्रसंग घडल्यावर आपल्याला जाणवते, ते त्यावेळेला समोर आली होती की हे एवढा जीव लावू शकतात. खूप छान इमोशनल नोटवर खरं तर हे गेलंय. पण मी थोडं तुम्हाला आता एका वेगळ्या आनंदाच्या नोटवरती नेईन. प्रत्येक मुलीसाठी तर मुलासाठी सुद्धा एक क्षण फार महत्वाचा असतो जेव्हा डोक्यावरती मंगलाष्टका पडतात किंवा लग्न लागतं तेव्हाचं. लग्न लागलेलं आठवतंय का, तो दिवस आठवतोय का, आणि तेव्हाचा काही किस्सा आठवतोय का? कारण की कुठलंच लग्न हे गमतींशिवाय किस्स्यांशिवाय घडत नसतं. असं कुणाचंच लग्न नसेल की जे खूप छान सुरळीत अगदीच काय जसं ठरलंय तसं कधीच नाही होत ना. थँक्यू. मला त्यामुळे आता मला याच्याविषयी ऐकायचं, मला आता उत्तर मिळालेले. आता मी जसं सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी फक्त एकच चूक केली की हॉलच्या बाबतीत हिच्याशी कन्सल्ट नाही केलं, किंवा ही इथे अवेलेबल नसल्यामुळे. तर आमचं सायनला गोकुळ हॉल म्हणून आहे, म्हणजे खूप सुंदर मंदिर, खूप सुंदर श्रीकृष्णाचं मंदिर आहे, आणि त्याच्या समोर असं एक श्रीकृष्णाचं मंदिर आणि त्याच्या समोर एक चौकोनी हॉल आहे जिथे लग्न लागलं आमचं श्रीकृष्णाच्या समोर. तर तो हॉल असा नाहीये की जनरली हॉल कसे असतात की हॉल त्याच्या बाजूला रूम, त्याच्या या साईडला जेवणाची खोली, असं ती अशी बिल्डिंग आहे. हॉल तळमजल्याला हॉल, 3ऱ्या मजल्यावर जेवण, आणि 6व्या मजल्यावर रूम्स, आणि गच्चीवर रिसेप्शन. एकाच बिल्डिंग मध्ये आहे, काय टेन्शन आहे. तर नेमकं त्या दिवशी त्या हॉलमध्ये होतं अजून फंक्शन्स, कारण ते त्या ट्रस्टचा हॉल आहे, साऊथ इंडियन ट्रस्टचा. सो त्यांचा त्या लहान मुलांचा 14 नोव्हेंबर जस्ट झालेला होता, त्यामुळे लहान मुलांचा तिथे कार्यक्रम होता. आणि त्या हॉलची लिफ्ट एवढी स्लो आहे की पहिलं मंगलाष्टक सुरू झाल्यानंतर शेवटच्या मंगलाष्टकाला खाली येते. सो आम्हाला चेंज करायला सतत वर जा, खाली या, हे करा ते करा. आम्ही 6 वाजता मी शिवडीवरून तिथे लवकर पोहोचणं गरजेचं होतं, जे हे चारकोप वरून इकडे लवकर आले. आमच्याकडे वेळेचं बाबा मिलिटरीत असले, ते जरा आमचं थोडं अजून जुळायचंय. तर हे लवकर पोहोचले होते, आम्ही पोहोचलो नव्हतो. त्यानंतर काही बऱ्याचशा गोष्टी अशा हे करतंय, हे अच्छा याच्यानंतर हे करायचं, हे झालं, हे करायचं, आणि ही आरामात लवकर आल्यामुळे सगळ्या फोटो. गंमत अशी होती की नवरदेवाचे कपडे हरवले होते, त्यामुळे यांच्या इथे फुल असा हे होता, आणि मी रेडी होती. त्यामुळे मग तो जो आमचा फोटोग्राफर होता तो बोलला, तू रेडी आहेस ना, मग आपण तुझे फोटो काढूया. त्यामुळे माझे सोलो व्हिडिओ सगळं इथे कपडे शोधणं चालू होतं. सापडले का फायनली? सापडले. असं बरं, म्हणजे हे तर त्यातल्या त्यात असं मोठी गोष्ट सांगितली आम्ही. आता तशी बरीच दमछाक झाली, तशा बऱ्याच. नंतर असं, अरे हे तर झालंच नाही, अरे हे तर करायचं होतं, ते काय वेगळंच झालं. पण ते आपल्याला कळलंच नाही. ते आता फोटोज आणि व्हिडिओज बघितल्यावर लक्ष येतं, अच्छा हे असं झालं, ओके. पण चैत्राली तुझ्यासाठी तो क्षण कसा होता? म्हणजे मी तर रडतच होते. म्हणजे मंगलाष्टकाला जेव्हा घेऊन आले, त्याच्या आधीपर्यंत मी थोडी म्हणजे आदल्या दिवशी हळदीपासून ती चाहूल लागली होती की आपण आता घर सोडणार आहोत आणि असं वगैरे. आणि आई माझी ऍक्च्युली दोघेही हळवे होते, पण बाबा माझे फुल कंट्रोल्ड, असे म्हणतात ना, हो, अश्रू कंट्रोल्ड, इमोशन कंट्रोल मध्ये होते. तसं आई सतत हळवी होती. मग ते माझं असं
मंगलाष्टकाला जेव्हा वरती चढलो तेव्हा ती खूप, मला ऍक्च्युली असं वाटत नव्हतं, मी म्हटलेलं त्यात काय रडायचं असं वाटत होतं, पण ते आलं होतं त्या क्षणाला की अरे आता आपलं म्हणजे आई वडिलांचा हात सुटणाऱ्यावाली फिलिंग त्या क्षणाला होती. आणि मग झाल्यानंतर काही वाटलं नाही ऍक्च्युली, तेवढं पटपट पटपट सगळं होत गेलं त्यानंतर विधी वगैरे असं. पण तो मोमेंट मला आठवतोय, आणि आई बाबा अराउंड नसतात त्या मोमेंटला, कारण की आपल्याकडे आई म्हणजे बघत नाहीत असं म्हणतात, त्यामुळे असं मागे वळून बघितलं तर आई बाबाही नव्हते. तो थोडा तसा क्षण होता. दोघांनाही विचारेन की आता लग्नापर्यंत पोहोचलोय, पण या लग्नाच्या सगळ्या म्हणजे काय म्हणतात की बघण्यापासून लग्नापर्यंत आपण आलो, पण कुठला क्षण असा होता, कुठला गुण असा होता की जेव्हा असं क्लिक झालं की नाही आता हा मला आवडतोय, किंवा आपली जी आवडल्याची भावना असते ना की आता याच्यातली ही मला गोष्ट आवडते, ह्याच्यातला हा गुण मला आवडला, दोघांनी सांगा की असा कुठला गुण होता, कुठला क्षण होता की जेव्हा भावलं की अरे नाही ही मला आवडली. घंटी वाजते ना, आपण म्हणतो ती घंटी आहे ना अशी एका मोमेंटला नाही वाजली, ती मी आता जशी प्रोसेस सांगितली त्या प्रोसेसमध्ये वाजली. त्यानंतर आमचा जो साखरपुडा झाला ना, त्या याच्यात जनरली अंगठी घालणं असं असतं. आमचं अंगठीचे पण काही किस्से आहेत, अंगठी बनवण्याचे, अंगठी हे करण्याचे. सो तेवढं डिटेल नाही जात, पण अंगठी घालताना पहिलं मुलीने घालायची असते. तर जनरली आपण सिनेमामध्ये बघितलंय किंवा इमॅजिन केलंय की मुलगा गुडघ्यावर बसून अशी अंगठी घालतो. सो माझं असं ठरलं होतं की गुडघ्यावर बसून मी अंगठी घालणार, आणि तिने मला सांगितलं होतं मला गुडघ्यावर बसून अंगठी घालायची. मी म्हटलं नाही असं काय नाही, सरळ अंगठी घालायची, आपलं नॉर्मल हे करायचं. तर ते सरप्राईज येणार होतो, बट त्याच्याऐवजी तिने मला सरप्राईज केलं की ती गुडघ्यावर बसली, तिने मला अंगठी घातली, आणि ते एवढं छान सगळ्यांनी हे केलं म्हणजे अप्रिशिएट केलं. माझ्या बऱ्याच मित्रांनी मला सांगितलं की अरे निख्या उत्तम बायको मिळाली, नशीब काढलंच लेका. चैत्राली तुझ्यासाठी कसं होतं हे सगळं, म्हणजे कुठला गुण, असं कुठला क्षण होता जेव्हा तो आवडला की त्याच्यातलं काहीतरी आवडलं, घंटी वाजली आपण जसं त्याने तुला सांगितलं की साखरपुड्यातला तो क्षण तो विसरू शकत नाही, तुझ्या बाबतीत असा कुठला क्षण होता? म्हणजे घंटी वाजली जसं ते म्हणाले हळूहळू, किंवा वाईब कळली होती की वाजेल असं वगैरे म्हणून. माझ्यासाठी तो क्षण असा एकदम पेक्युलर नाही, काय माझ्यासाठी काही केलं नाही तुम्ही असं, म्हणजे अजून म्हणजे करायला हवंय, अॅनिव्हर्सरी लवकर येते असं तुला सांगायचं, तुला कळतंय का? नाही, पण एक असं सांगायला आवडेल की निखिल मधला आवडलेला गुण किंवा असं वाटलं की हा, म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवातीला बोलायचो ना अपेक्षांबद्दल, म्हणजे एकमेकांकडून ज्या अपेक्षांबद्दल, तर असं होतं की निखिलच्या काहीच अटी नव्हत्या. म्हणजे मी पुण्याला जॉबला होती, सो तो एक आमच्यामध्ये स्ट्रगल असणार होता की मी पुण्याला आहे आणि निखिल इथे असतील तर ते कसं आपण मॅनेज करू वगैरे. पण म्हणजे माझ्यासोबत असं झालेलं की ते मॅनेज नाही होऊ शकत असं, पण निखिल वॉज लाईक की करू आपण ते मॅनेज. सो ते एक होतं की हां, म्हणजे पुढे येणारे जे काही ऍडजस्टमेंट आपल्याला कराव्या लागतील त्या आपण अशा बोलून सॉल्व्ह करू शकतो, कारण की शेवटी पुढे जाऊन तेच सगळं जास्त इम्पॉर्टंट होऊन जातं, तेवढी जाणीव होती. सो असं त्या क्षणापासून अशा बऱ्याच गोष्टी घडत गेल्या की बरोबर आपला निर्णय बरोबर, समजूतदार नवरा भेटलाय. हा, बरंच समजूतदार आहेत ते खरंच. म्हणजे आता म्हणजे मला फार जेवण येतं असातलं नाहीये, पण निखिल कधीच असं काही हे नाही म्हणत की ह्याचं हे असंच आहे, असंच कर, तसंच हे कर. कसं म्हणणार, 7च्या शिफ्टला बायको 4 वाजता उठून जर का डबा तयार करून देत असेल, क्या बात आहे, तर इतकं सुख कुठे, एवढं सुख कुठेच नाही. अगदी. पण चैत्राली तुला विचारेन, एकतर म्हणजे सगळ्यांना माहीतच असेल अभिनेता निखिल राजशिर्के डॉक्टरही आहे, त्यामुळे तू डॉक्टर, ती इंजिनियर, त्याच्यात बरं तुला तर कळलंच असेल की आपला नवरा डॉक्टर असला तरी तो अभिनेता आहे, बाय प्रोफेशन तुम्ही दोघेही वेगवेगळे आहात. तर ती तुझ्या बाजूने, एक मुलीच्या बाजूने स्वाभाविक असतं ते सगळी घालवे, तर तुझ्या बाजूने ते होतं का की अरे कसं ऍडजस्ट होणार आहे, किंवा आता कसं ऍडजस्ट करतीयस की हे दोन प्रोफेशन वेगळं असणं आणि एकमेकांना समजून घेणं, तू कसं हे सगळं जुळवून आणतीयस? ऍक्च्युली ना एवढी आयडिया नव्हती, म्हणजे एवढं अनइवन असेल अशी, अनइवन असतं एवढं माहिती होतं, पण एवढं खूप हार्डशिप आहे, म्हणजे त्या फेमच्या मागे खूप हार्डशिप आहे हे कळतंय मला आता. जे मला हे म्हणजे मला असं झालं हे पण हवंय आपल्याला, कारण की नवऱ्याचं काम ओळखलं गेलंही हवंय आणि ती विजिबिलिटीच त्यांचं काम आहे, त्यामुळे तेही आहे. सो एवढी आयडिया नव्हती. म्हणजे मला असं वाटायचं की
ह्यांचं पण थोडंफार असेल आपल्यासारखं, थोडं एक्सटेंड होत असेल, काय आउटडोर्स होत असतील, पण ठीक आहे आपण पण जातो ऑन साईट असं वाटायचं. आणि अनइव्हननेस म्हणजे काय म्हणतात, प्रत्येक वेळेला प्रोजेक्ट शोधणं, ते सगळं थोडंसं माहिती, कारण की आता इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया असल्यामुळे इंडस्ट्री अगदीच अननोन नाहीये. पण जे लग्न झाल्यानंतर जे मी बघितलं ते फारच वेगळं होतं, म्हणजे असं माझ्यासाठी. आणि त्यात कसं आलं, लग्न होईपर्यंत माझ्याकडे माझं काम सुरू झालेलं नव्हतं, त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ होता. मी म्हणायचो तुला आता जेवढा वेळ हवाय तेवढा घे. तिचं असं व्हायचं, असं कशा नंतर पण मिळेल, म्हटलं नंतर नाही मिळणार. तसंच झालं ते. आणि लग्न माझ्या हळदीला मला फोन आला, अरे आपल्याला फोटोशूट करायचंय, कधी यायचं? मी म्हटलं नाही येऊ शकत, कारण मला हळद लागली. लग्न झाल्यानंतर एक 4 दिवसानंतर मी जे शूटला सुरुवात केली ते अजूनही मी शूटच करतोय. मला बाहेर फिरायला लक्ष्मी निवास झालं थोडक्यात. लक्ष्मी निवास झाला, लक्ष्मी आली. क्या बात आहे, क्या बात आहे. हे सगळं सुरूच आहे, पण तुला विचारेन की आता तू जसं म्हणाली की आत्ता कळतंय की हे प्रोफेशन किती वेगळं आहे, आर्ट फील्ड किती वेगळी आहे. पण जसं निखिल मगाशी तुझा उल्लेख करत होता की 7ची शिफ्ट असताना 4ला बायको उठते डबा देते, याच्यासारखं सुख नाहीये. ते तुझ्या कसं अंगवळणी पडते, किंवा या सगळ्या ऍटमॉस्फिअरला बायको म्हणून तू कसं ऍडजस्ट करते, आणि त्याच्यामध्ये नवरा म्हणून निखिलची कशी साथ आहे? मलाही नाही माहिती मी कसं करते. सगळा डबा संपवून येतो. ते नाही गेलं तर काय घर नाही, मग दुसऱ्या दिवशीचा कसा मिळेल. पण असं ऑनेस्टली सांगायचं तर मलाही नाही माहिती की ते कसं घडतंय, कारण की मी काय घरी उठून काहीच करायचं. हे जर का हिच्या आईला सांगितलं तर ती म्हणाल तू स्वतःचा डबा कधी बनवला. त्यामुळे हे काय म्हणतात, ती आता आई वडीलच आपले सांगत असतात की रिस्पॉन्सिबिलिटी पडली की तुम्ही कराल, तसं झालंय ते कदाचित आमच्या बाबतीत. आणि एक कारण की इनिशियली कधी कधी नाही पण जमायचं, पण मग आता आम्ही असं घरच्या जेवणाकडे वळूया अशा याच्याने म्हणून ते होत आहे. म्हणजे मी उठते, कदाचित रिस्पॉन्सिबिलिटीच हे आहे, पण ते होत आहे. त्यानंतर माझं ऑफिस असतं आणि निखिल त्यांच्या साईडनी ह्या सगळ्यामध्ये कसं हे करतात, म्हणजे तेही मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फोन करतात, काय करतेस, कसं चाललंय, बिकॉज ते आमच्या घरात खूप आहे की ही एकटी असते, हिच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. ते निखिलच्या आई बाबा सगळे मिळून करतात, तर ते एक असतंच. त्याशिवाय जेव्हा निखिलचं जसं पॅकअप होतं तसं निखिलच्या माझ्या मते सेटवर सगळ्यांना माहिती असेल की बाबा दादाचं पॅकअप झालंय, दादा काय थांबणार नाहीये. त्यामुळे ते जसं पॅकअप झालं तसं त्यांचं धाव पहिला घर हे असतं. आणि 12ची जर रात्री 12ला जरी सुटले आणि सकाळी 7ची शिफ्ट जरी असली तरी ते घरीच येतात. आणि आमचं म्हणजे शूट ठाण्यात आहे, आम्ही गोरेगावात राहतो, त्यामुळे ऑलमोस्ट रोज 1-1.5 तासाचा प्रवास आहे वन वे, तरी ते रात्री येतात. म्हणजे दॅट इज हिज साईड की ते कामातून जो काही वेळ, म्हणजे सकाळी आम्हाला 10 मिनिटच मिळत असतील पण तो ते द्यायचा प्रयत्न करतात. म्हणजे घरी कोणीतरी वाट पाहत ही भावना आहे. हो, आणि ते दिवसभर वाट पाहिल्यानंतर जर का असं आलं की नाही आज इथेच थांबू, तर मग काय त्याला, मग कशाला मग एकटं होतं त्याला काय. पण आता जेवणाचा विषय काढला, कल्चरली दोन्ही घरची जेवण सेम आहे की तुला काही शिकावं लागतंय किंवा असं काही करावं लागतंय? ऍक्च्युली तेवढा पण फरक नाहीये, कारण की आम्ही सेम साईडचे असल्यामुळे तशी पद्धत सेमच आहे बऱ्यापैकी. एकाच दुसरे डिश इकडे तिकडे पकडले तर मॅक्झिमम 80% आपण बोलू शकतो सेमच आहे. पण आम्ही पारंपरिक कमी बनवतो, असं म्हणजे इंटरेस्टिंग नवीन आपण प्रयोग बरेच होत. पण काय आवडतं निखिलला जेवणातलं? निखिलला जे आवडतं ते मी फार कमी बनवू किंवा नाहीच बनवत. निखिलला फिश जास्त आवडतं, पण आमच्याकडे फिश फार कमी बनतं, मला ते फार नाही आवडत. त्यामुळे पण निखिलला म्हणजे नॉनव्हेज साईडनी जरी म्हणायचं झालं तरी फिश इज एनी टाइम. आणि चैत्रीला काय आवडतं? चैत्रालीला व्हेज आवडतं सगळं. म्हणजे तिला जर का काही ऑप्शन असेल व्हेज आणि नॉनव्हेज मध्ये तर ती व्हेज जास्तीत जास्त प्रेफर करते. त्यामुळे मला पण वेगवेगळ्या व्हेजच्या डिशेस आता सध्या खायला मिळतात. पण सासूबाईंकडनं काही शिकलीस का वेगळा पदार्थ शिरक्यांकडे आल्यानंतर? एकत्र न राहत असल्यामुळे तसं फार हे नाही मिळालंय, पण छोट्या मोठ्या गोष्टी शिकले. म्हणजे आता आम्ही गावी गेलेलो तर एकत्र होतो, तर
त्यांनी आता मला रिसेंटली ते टोमॅटोचा सार करायला शिकवलेला त्यांच्या ह्याच्याने, म्हणजे त्यांच्या वाटण पद्धतीचं. लावून वगैरे असं. तर अशा गोष्टी शिकले. त्याशिवाय ते जेव्हा चिकन बनवतात तेव्हा मालवणी पद्धतीने बनवतात, म्हणजे रस्सा, तांबडा रस्सा वेगळा काढून सुका चिकन करून. तर वेगळा. त्या गोष्टी सगळ्या त्यांच्याकडून बघून बघून लक्षात आल्यात, अजून बनवायचे आहेत. पण असं जेव्हा एकत्र असतो तेव्हा त्यांना विचारूनच बाबा आता हे असं करू का, जेणेकरून ते थोडं येत जाईल. पण निखिलही खूप उत्तम स्वयंपाक खूप. करतोय. पण काय केलंय तुझ्यासाठी कधी? हो. काय केलंय? चिकन 65 क्या बनवलेलं, बात खूप आहे. मस्त बनवलेलं, क्या म्हणजे बात ते मी सांगू शकते. पण निखिल, असं कधी झालंय का की दोघांकडनं, या म्हणजे तुला एकटीला बोलत नाही, असं कधी झालंय का की पदार्थ गणलाय पण आता प्रेमापोटी तो चांगला म्हणून घ्यावा लागेल, असं झालंय का कधी? भीतीपोटी सांगायचं नाही असं काही ठरवून आलास का? नाही, कशाला ठरवायचं, मी घाबरतच नाही, पण असं झालंच नाही. बायको सुगरण आहे म्हणजे थोडक्यात. बायको सुगरण आहे. नाही, असं कालच झालं होतं, त्यामुळे मी असं नाही, अगदी. मी कालच असं झालं माझ्याकडून, त्यामुळे. काय झालं तसं नेमकं काल निखिल? काल पोहे जे झाले होते ना, त्या लग्नाच्या आधी पोहे खाल्ले असते जसे तर कदाचित आमचं लग्न झालं नसतं. तर पोहे झाल्यानंतर ते थोडे वाफवावे लागतात ना, हो. तर ते वाफ नव्हती दिली, त्यामुळे त्यातली ते सगळे असे मिक्स नव्हते झाले छान. सो त्या सगळ्या त्रुटी राहतात, त्या हळूहळू तयार रोज केल्यानंतर आपल्याला येतात, मिक्स नव्हते झाले. पण आपण ह्या सगळ्या बोलण्यातनं खूप गमती जमती वेगळ्या गप्पा होत आहेत, कारण की तुमचं अरेंज मॅरेज आहे, त्याची अपब्रिंगिंग वेगळी आहे. पण अरेंज मॅरेज करण्याचा निर्णय खूप वेगळा असतो. हल्ली आपण बघतो की सरास सगळेच लव्ह मॅरेज करतात, पण अरेंज मॅरेजचा निर्णय का घेतला, आणि आता जर अरेंज मॅरेज केलंय तर त्यातले फायदे काय काय जाणवत आहेत? एक आपलं असतं ना की बाई आम्ही अरेंज केलंय, आता आम्ही असं करतोय, कारण की खूप लग्नाळू लोक बघत असतील आजचा एपिसोड आपला. हा, म्हणजे एकतर माणसाने लग्न, त्याला म्हणजे कुठलाही माणूस तेव्हाच लग्न करतो जेव्हा त्याला ते करायचं असतं, मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो. लग्न करताना फक्त एवढंच हे करावं की आपण आपला समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही, जास्तीत जास्त सपोर्ट होईल, आणि त्याचाही आपण त्रास करून घेणार नाही, आपण सपोर्टिव्हली घेऊ. अशा पद्धतीने जर का बघितलं तर अरेंज मॅरेज करा किंवा लव्ह मॅरेज करा, कुठल्याही पद्धतीचं हे आपल्याला प्रोग्रेसिव्हच असतं पुढे घेऊन जाणार. चैत्रवी, काय फायदे जाणवतात अरेंज मॅरेजचे? ऍक्च्युअली आता फायदे तोटे सांगता नाही येणार, कारण की आता अरेंज मॅरेज नवीन आहे. पण एक असं सांगू शकते की कल्चर मॅच होतात, त्यामुळे ऍडजस्ट करताना तसा कमी त्रास आहे. म्हणजे आम्हाला असं काय म्हणतात, सगळं माहितीच आहे की आपल्याकडे असंच असतं, त्यामुळे असं काही म्हणजे ऍटलीस्ट ट्रेडिशन फॉलो करताना काहीच त्रास नाहीये तसं तो बघितला तर. आणि एक म्हणजे उद्या आई बाबांना सांगू शकतो तुम्हीच बघून दिलायत मुद्दाच तिने. पण एक असं होतं का की लव्ह मॅरेज करताना काही वर्ष आपण एकत्र असतो, त्यामुळे सगळ्यांचं सगळंच माहित असतं, सवयी माहिती असतात, बऱ्या वाईट गोष्टी माहिती असतात. पण तुमच्या बाबतीत आहे की रोज नव्यानं, जसं तू मगाशीच म्हटली की रोज नव्यानं नातं उलगडतंय, तर ते तसं होतंय का? ती मजा येते का नात्याची? ती म्हणजे आहे, म्हणजे आता सध्या 6 महिने झाले, त्यामुळे बऱ्यापैकी आणि अशा फार सवयी काही वेगळ्या नाही आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी सवयी आता एकमेकांच्या कळल्या आहेत. तिला माझ्या जास्त गेल्यात मला तिच्या कळण्यापेक्षा, कारण मला ती अदरवाईज जास्त म्हणजे सगळ्या गोष्टी करत असते काय काय गोष्टी, तर ती जसं म्हणाली माझ्यासाठी काय अजून स्पेशल केलेलं नाहीये. म्हणजे सरप्राईज तीच जास्त देते असं हो गृहीत धरायचं? सरप्राईज म्हणजे मी आयुष्यात एवढे सरप्राईज कधी बघितले नव्हते, तेवढे मी सरप्राईज करून टाकलंय तिने माझ्या आयुष्यात मध्ये आल्यापासून मिळाले. पण निखिल देतो सरप्राईज वगैरे असं काही? नाही, म्हणजे मला ते देतील कदाचित, पण सध्या ते वेळेने थोडे असे रेस्ट्रिक्ट झालेले असल्यामुळे सरप्राईज प्लॅन करतोय. पण माझ्यासाठी खरं सांगायचं तर सरप्राईज पेक्षा सध्या ते अवेलेबल असतात हेच माझ्यासाठी खूप झालंय, खरं सांगायचं तर. त्यामुळे आय एम हॅपी. सहवास महत्वाचा. हा, तसंच झालंय. पण निखिलच्या सगळ्याच मालिकांमध्ये त्याने जिथे जिथे काम केलं तिथे तो उठून दिसलेला आहे, किंवा तिथे त्याच्या भूमिकांचा प्रभाव पडलेला आहे. निखिलचं कुठलं काम आवडलं होतं, किंवा बिग बॉस मधला निखिल कसा वाटला होता? तर मला बायको म्हणून, म्हणजे अर्थात तेव्हा तुमचं लग्न झालं होतं की नाही मला माहिती नाही, पण निखिलला पडद्यावरती बघताना, आता संतोषची भूमिका एक वेगळी, पण त्याच्या आधीच्या भूमिकांकडे कसं बघितलं होतं बायको म्हणून?
मला ऍक्च्युली निखिलचे तसे मी सिरियल म्हणजे आपण माझ्या मते बहुतेक जण कोणी सिरियल लावून बसत नसेलच, आई बघते आणि आपण बघत बसलोय असंच झालंय मॅक्झिमम टाइम्स, की आता घरी आहोत आईने लावलंय तर आपण बघतोय, असं बघता बघता मी बरेच त्यांचे बघितले असं बोलू शकते. तर मला जे लक्षात आहेत ना निखिल, म्हणजे त्यांच्या ऍक्च्युअली मी ते छोटी मालकीन किंवा त्याच्या आधीची लगोरी ते बघितलेत, पण मे बी ते एवढं लक्ष नसेल दिलं असं वाटतंय. पण मला ते जे आठवत आहेत एकदम नीट ते म्हणजे रंग माझा वेगळा मध्ये जी सुजयची भूमिका होती ते आठवतात. त्यानंतर त्याच्या जस्ट नंतर का त्याच्या सोबतच मला वाटतं अजूनही बरसात आहे होता ना, अजूनही बरसात आहे, त्याच्यामधलं डॉक्टर निखिलच होते त्याच्यामध्ये, हा तो कॅरेक्टर होता. तर सुजय वॉज ऍक्च्युली पॉझिटिव्ह थोडा, म्हणजे सुजय असा निगेटिव्ह शेड नव्हता, पॉझिटिव्ह होता, आणि डॉक्टर निखिल निगेटिव्ह. हो, आणि मला माहिती ना त्यांनी काय केलेलं त्याच्यात, त्यांचा असा एक आवाज होता वेगळा जो जाम असा डोक्यात जायचा. निखिलचं काम म्हणजे कुणी विसरू शकत नाही. हो, तर ते अजूनही बरसादेमध्ये म्हणजे असं व्हायचं की अरे हा काय आजलाय असं, म्हणजे प्रत्येक मला वाटतं निगेटिव्ह कॅरेक्टरला बघून लोक बोलत असतील. सो अजूनही बरसात आहे आणि रंग माझा वेगळा हे म्हणजे मला कळलं असं त्याच्यातून मी बोलत, म्हणजे मला आठवते, माझ्या आईला नाही आठवणार पण आम्ही बोललोही होतं असं की अरे हा सतत दिसतो आपल्याला असं काहीतरी मला आठवतंय. म्हणजे निखिल असं म्हणजे तेव्हा लक्षात आलेलं असं मी म्हणू शकते. आणि बिग बॉस मध्ये मला निखिल नव्हते आवडले, आणि ते त्यांना जसं खुलायला वेळ लागतो त्यामुळे बिग बॉस इज नॉट मेंट फॉर हिम ऍक्च्युली. तर मला आठवतात बिग बॉस मधले निखिल सुद्धा. माझी आई इज म्हणजे ती एकही एपिसोड न मिस करणारी अशी आहे. त्यामुळे निखिल राजेश शिर्के हा माणूस किंवा व्यक्ती म्हणून माहिती होता अगदी. पण आता लोक त्याला निखिल ही ओळख त्याने पुसून टाकलेली आहे. आता तो संतोष झालेला आहे, घराघरात तो संतोष म्हणून पोहोचलेला आहे. काय म्हणतात की त्याच्या भूमिकेची जादू इतकी आहे की जसं तू म्हणालीस की खलनायक समोर आला की चीड येते, तिडीक जाते, डोक्यात जाते, हे सगळं त्याच्या बाबतीत होत आहे. तो इतका प्रसिद्धीच्या जोतात आहे आता. संतोष कसा वाटतोय तुला लक्ष्मी निवास मधला? मला छान वाटतंय, म्हणजे त्यांनी कॅरेक्टर म्हणून त्याला खूपच वर आणलंय. मी असं आम्ही ऍक्च्युली काम डिस्कस करत असल्यामुळे थोडे क्रिटिकली ही सुद्धा एकमेकांच्या कामाबद्दल बोलतो. तर आम्ही असं म्हणजे त्यांनी त्याच्यात मला जेवढं कळतं अभिनय क्षेत्रातलं किंवा बघण्या ऍज अ ऑडियन्स, आय थिंक त्यांनी त्या कॅरेक्टरला बरंच स्वतःचं थोडं देऊन त्याला अजून आपण कसे राग घेतो, म्हणजे प्रेक्षक अजून त्याच्यावर कसा राग काढू शकतात किंवा काय म्हणतात ते त्यांच्यावर पोचलं पाहिजे, त्याचा राग आला पाहिजे, हे त्यांनी त्याच्यामध्ये बरं करेक्ट आणलेलं आहे. आणि मला फार मजा येते म्हणजे त्यांची. आणि आता सध्या जो ट्रॅक चालू होता कडक लक्ष्मी आणि वर्सेस संतोष जे चालू होतं ते बघायला फार अशी मजा येते, तो एन्जॉय केला. पण निखिल डॉक्टर म्हणून नवरा जास्त आवडला असता की आता अभिनेता म्हणून जास्त आवडतोय? अभिनेता म्हणूनच जास्त आवडतोय, कारण की त्यांची आवड ती आहे असल्यामुळे. म्हणजे आपल्या सगळ्यांना आपलं पॅशन फॉलो करता नाही येत, तर मग ते त्यांनी केलंय, म्हणजे त्यांच्याकडे ऑप्शन होता आयदर टू लीव इट टेक इट. म्हणजे पण त्याच्यात एक अजून एक असं आहे की एक अभिनेता नवरा असला की एक असं असतं ना की चार लोक आपल्याला ओळखतात किंवा तुलाही लोक म्हणत असावे तुझा नवरा अभिनेता आहे. ती फिलिंग असते बायको म्हणून की आपला नवरा अभिनेता असणं, ते प्राऊड फिलिंग कसं करते. किंवा जेव्हा लोक विचारतात की जसं की याला फॅन भेटत असतील, याला आनंद होत असेल की चला आपला चाहता कुणीतरी भेटतोय, तसं आपल्या नवऱ्याचे चाहते भेटत असतील किंवा तुला काही लोकांच्या कमेंट येत असतील त्याच्याविषयी, तर ते कसं एन्जॉय करते किंवा ती मुवमेंट मला तुझ्याकडनं ऐकायची बायको म्हणून? मला वाटतं त्यांच्यापेक्षा मी जास्त एन्जॉय करते कारण की ते त्या क्षेत्रात आहेत, पण ते थोडेसे असं लोक यायला लागले ना की थोडे असे एक स्टेप मागे. त्यांना फेम साईड पेक्षा अभिनयवाली कॅमेरा समोरवाली साईड त्यांच्यासाठी जास्त आवडीची आहे. पण मला दोन्ही हवं आहे, त्यामुळे लोकांनी यावं. सो मी अशी फुल बत्तीशी दाखवत असते जेव्हा लोक येतात. फक्त मी थोडी लांब जाते किंवा माझे फोटो नका काढू, त्यांचे काढा, त्यांच्यासोबत काढा. सो आणि माझ्या घरात सगळेच माझ्या मते म्हणजे माझ्या घरात सगळ्यांचं आता सध्या लक्ष्मी निवास कोणी बघत असेल तर ते संतोष, म्हणजे निखिलसाठी म्हणून असं एक सिरियलचं एक लय आली आमच्या घरात. क्या बात आहे. काही सविस्तर गप्पा आपल्या झालेल्या आहेत, पण काही थोडंसं रॅपिड फायर मध्ये आपण जाऊया. एकमेकांमधलं काय आवडतं, काय खटकतं, अगदी एका शब्दात. चैताली पासून आता सुरुवात करूया. अरे बापरे, काय खटकतं?
म्हणजे माझ्यासाठी जे धावत सेटवरून येतात ते मला फार आवडतं, कारण की नवरा आपल्यासाठी कसा का नाही असो पावसा पाण्यातनं असं मी बोलू शकते सध्याच्या ह्याच्यातनं. सो ते माझं त्यांचं ते मला फार आवडतं. आणि खटकत युनिव्हर्सली खटकत असणारी गोष्ट असेल, जो ओला टॉवेल रोज बेडवर असतो तो फार खटकतो, कारण की ते आमच्याकडे असं रोज असतं. हा टॉवेल रोज इथे का असतो, हे रोज. बायकोची लक्षणं तुला आता दिसतायत सगळी, नाही? त्यात माझी काही चूक नाही, ते टॉवेलची चूक. तो तिथे पडतोय. तो तिथे. ते प्रश्न तुलाही आहे. आवडतं हेच की फार कमी काळ घरात असताना देखील माझ्यासाठी बरेच प्रयत्न तिच्याकडून केले जातात. माझ्या हेल्थसाठी किंवा माझ्या जेवणाच्या दरम्यान, जेवणाच्या बाबतीत जे काही ती करते ते एक आवडतं. आणि खटकतं की तिचं जे ती एकदा सकाळी उठली, सगळं रेडी झाली की तिला परत झोप नाही लागत. आणि तिला 9 ते 10 तासांची झोप तिच्या लग्नाच्या आधीच्या काळापासून तिची ती रिक्वायर्ड गोष्ट आहे. तर ती तिला आता सध्या मिळत नाही. सो ते एक खटकतं की बाबा तू ते कर ना, मला तिथे जाऊन मला मिळेल काय काय गोष्टी. तर असं आहे. एकमेकांना प्रेमाचा सल्ला काय द्याल आता, कारण की नवी सुरुवात आहे? अशीच राहा. हो. चैत्राली? मी म्हणेन काय म्हणू, काहीतरी माझ्यासाठी मोठं सरप्राईज करा आता. पुढचा प्रश्न तोच होता. निखिल अॅनिव्हर्सरी साठी काय प्लॅन करतोय? सुट्टी. सहवास. सुट्टी पहिली प्लॅन करेल, मग बघूया. अगदी. तुम्हाला अरेंज मॅरेज आहे तुमचं, लव्ह मॅरेजच्या गोष्टी वेगळ्या असतात. कदाचित लव्ह मॅरेज केलं असतं तर आजच्या गप्पांमध्ये प्रपोजवरती आपण बोललो असतो, पण आज आपण प्रपोजवर नाही बोललोय. मला असं वाटतं की आज दोघांनी एकमेकांना प्रपोज करावा अशी आमची इच्छा आहे. मग तो तुम्ही तुमच्या स्टाईलनं करा, पण मला असं वाटतं की दोघांनी एकमेकांना आज प्रपोज करायला I love you, Chaitra. Will you marry me? गप्पा झालेल्या आहेत, लव्ह सेगमेंट झालेला आहे. आता आपण गेम सेगमेंटकडे वळूया. हा बाण एकमेकांकडे दाखवायचा आहे, कॉमन गेम आहे. चांगल्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे दाखवा. गेमचं नाव आहे बाण आला का. तर ते बाण एकमेकांकडे दाखवायचे. प्रश्नानं सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, सर्वात चिडखोर कोण आहे? प्रामाणिकपणा. सर्वात जास्त विनोदी कोण आहे? हसवतो कोण जास्त? एकमेकांना. हा, मला ती हसव, मी माझ्या जोकवर कसा. भांडण झालं की आधी सॉरी कोण म्हणतं? अजून भांडण झालं नाही, पण तीच म्हणते. चैत्राली जास्त बाण तिच्याकडे येत आहे. सर्वात जास्त वेळा आय लव्ह यू कोण म्हटलंय आतापर्यंत, किंवा कोण म्हणतं? दोघं पण नाही. दोघं पण नाही. म्हणजे आम्ही बोलतच नाही, ते कृतीमध्ये करतो. बोलायची गरज नाही. कृत्रिमपणा नाहीये, कृती जास्त आहे. अगदी. टॉवेलचा तू किस्सा सांगितला, पण घोरतं कोण जास्त? कसं करणार? मला नाही माहिती, मी आधीच झोपते ते. अगदी. सर्वात जास्त रोमॅन्टिक कोण आहे? क्या बात आहे. सर्वात जास्त फिल्मी कोण आहे? तीच. क्या बात आहे. तिचा विजय होतोय जास्तीत जास्त. सेन्स ऑफ ह्युमर कोणाचा दांडगा आहे? दोघांचाही आहे. तू जिंक भावा, तू जिंक. भाई मीच जिंकतोय. सर्वात जास्त आळशी कोण आहे? मी. बापरे. आता जिंक म्हणालास ना. जिंकलंच भावा. कुणाचे कपडे जास्त अस्ताव्यस्त असतात? कोणाचे? माझे तर नसतात, कारण तीच आवरून घरात पसारा जास्त कोण करतं? आवरण्यात पुढे कोण असतं? शेवटचा प्रश्न, जेव्हा एखाद्या मुद्द्यावरती चर्चा होते तेव्हा चल बाबा तुझं खरं असं म्हणून माघार कोण घेतं? नाही, मुद्दा जो हे असेल, म्हणजे काय म्हणतात, योग्य उत्तर असेल त्याचं. मिडवे असं नाही काढतो मिडवे, पण कधी म्हणजे डिपेंड्स. मोस्टली मिडवेच काढतो, सो दॅट सुवर्ण मध्याला प्राधान्य आहे. म्हणजे त्याचा मुद्दा महत्वाचा. अगदी. पुढचा गेम आता बाणाचा गेम झालेला आहे.
म्हणजे एकमेकांना तुम्ही कसं ओळखताय ते बघूया आपण. चैत्रालीसाठी काही प्रश्न आहेत सुरुवातीचे, मग आपण निखिलच्या प्रश्नांकडे येऊया. एकमेकांना किती ओळखता? निखिलच्या शाळेचं नाव? बालमोहन. क्या बात आहे. निखिलला 10वीत किती टक्के पडले होते? अरे बापरे, एक्झॅक्ट तर नाही मला आठवणार. निखिलला पण नाही आठवत. बरं, निखिलचा पहिला ब्रेक? पहिला ब्रेक शाळेत लहानपणीचाच आहे, नायक ना. क्या बात आहे. मुंबईतलं निखिलचं आवडतं ठिकाण जिथे जायला त्याला खूप आवडतं? शिवडी, घरी. शिवडी म्हणजे घर. क्या बात आहे. निखिलची आवडती हिरोईन? निखिलची आवडती हिरोईन कोण आहे? निखिल हा जरा कठीण आहे. हा, अरे सॉरी, हा कठीण नाही आहे, जुही चावला आहे. हो. निखिलसाठी प्रश्न आहेत. मुंबईतलं चैत्रालीचं आवडतं ठिकाण? सोपं आहे सध्या तरी, सोपं आहे. गोरेगाव. एवढे हिंट दिले मी. घर. बायकोला चीड येत असते अनेक गोष्टींची, चैत्रालीला कोणत्या गोष्टीची चीड येते? आता ते ओल्या टॉवेलचं तर झालं, अजून 1-2 गोष्टी आहेत. त्या सांगू नाही शकत. चैत्रालीच्या ब्रशचा रंग? व्हाईट. क्या बात आहे. बरोबर आहे. ऑरेंज. व्हाईट ऑरेंज व्हाईट हा. ऑरेंज. जगातले सगळे ब्रश ऑरेंज कलर व्हाईट कलरचे असतात हो, असं काही आहे म्हणूनच का? त्यांनी हा, तसं त्याने घेतलं. कुठलाही ब्रश त्याने काही बरोबर सोडल्यास. सुवर्णमध्ये काढला त्याने. चैत्रालीचा आवडता सिनेमा? सिनेमा आवडतं तिला, सगळे कॉमेडी सिनेमा आवडतात. कुठलं आवडतं असं नाही सांगता येणार. बरेच आवडतात. बरेच आवडतं, म्हणजे सिटकॉम पण मी जास्त Sitcom. कॉमेडी बघते. तिला जास्तीत जास्त सिरीज बघायला आवडतात. क्या म्हणजे आता सध्या मॅन विथ द प्लॅन. मॅन विथ द प्लॅन नावाची सिरीज बघते. चैत्रालीचा आवडता हिरो? निखिल. क्या बात. नाही म्हण. अचूक उत्तर. ती तिलाही पटलेलं आहे. गेम सेक्शन झालेलं आहे. पण जाता जाता मला काही प्रश्न आहेत. ते म्हणजे नवीन संसार आहे. संसार जेव्हा सुरू होतो तेव्हा आपल्याला प्रत्येक जण एकच प्रश्न विचारतो, संसार कसा सुरू आहे? संसार कसा सुरू आहे? तुम्हालाही विचारत असतील. काय उत्तर देता त्यांना? उत्तम. वा, छान, मस्त. छान. पण नवीन संसारातल्या काय गोष्टी असं सांगाव्याशा वाटतायत का, की आज की नवा संसार कसा सुरू आहे प्रेक्षकांना? मी असं एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं सगळं सुरळीत होईल आणि याच्या असे काही प्रॉब्लेम्स येतील असं पण कधी विचार केला नव्हता. सो आत्ता आयुष्यात असं संसारात पडल्यानंतर लहानपणी जे आपण ऐकायचो की संसारात पडल्यावर तुला कळेल, सो त्या गोष्टी आता खरंच कळतायत. आणि यापुढे जर का कोणाला पडायचं असेल संसारात तर विचार न करता पडला तरी पडल्यानंतर विचार करून पुढे जात जा. क्या बात आहे, क्या बात आहे. एकदम जोरदार उत्तर दिलेलं आहे त्याने. हो, म्हणजे जसं निखिल म्हणाले, आम्ही जेव्हा विचार केलेला लग्नाचा तेव्हा आम्ही फक्त इथून किंवा फक्त इथून असं विचार नव्हता केला असं मी म्हणू शकेन. कारण की लव्ह मॅरेज नव्हतं, अरेंज मॅरेज होतं, त्यामुळे डोक्याचं हे होतं. पण त्यासोबत मला असं वाटतं कुठेतरी हे होतं की आपल्याला बरेच वर्ष एकमेकांसोबत राहायचंय, त्यामुळे मनही जुळलं पाहिजे. नुसतं इकॉनॉमिकली किंवा तसं विचार करून नाही जाऊ शकत. तर मला तरी असं वाटतं की लग्नात जेव्हा तुम्ही पडताय तेव्हा तुम्ही स्वतः, म्हणजे समोरचा प्रिपेअर्ड असेल नसेल तो ते सोडून स्वतः प्रिपेअर्ड असला पाहिजेत की बाबा जे काही माझ्या समोर येईल त्यातून आय विल गो बियॉन्ड. म्हणजे हॅपी, सॅड, मग आय थिंक जातं सगळं व्यवस्थित. जसं आता आम्हाला वाटतंय आम्ही ते करू शकतोय. क्या बात आहे. पण जेव्हा संसार सुरू होतो, म्हणजे आधी आपापली स्वप्न असतातच, तुझी असतील, त्याची असतील, पण जेव्हा संसार सुरू होतो तेव्हा दोघांचं मिळून काहीतरी एक स्वप्न असतं. मला असं वाटतंय की आजच्या लव गेम लोच्याच्या निमित्ताने मला तुम्हाला विचारायचं आहे की ते काय स्वप्न आहे जे दोघं मिळून पाहताय आणि ते पूर्ण करण्यासाठी आयुष्यात पुढे जात आहे? दोघांचंही करिअरच्या बाबतीतली तर स्वप्न आहेतच. म्हणजे माझा तिला सपोर्ट असणं, तिचा मला सपोर्ट असणं, प्लस अदर दॅन प्रोफेशनल करिअर आम्ही ॲग्रिकल्चरमध्ये काम करायचा विचार करतोय, जे आम्ही सुरुवात केलेली आहे ऑलरेडी. वा. आणि ते करतोय. क्या बात आहे. ते केल्यानंतर मग सांगू. वा वा. आणि तुमच्या ह्या स्वप्नाला लोकमतच्या आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आता आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येतोय, ते म्हणजे लोचा. नावातच सगळं आहे.
9 महिने लग्नाला झालेली आहेत आणि त्याच्या आधीच्या 5-6 महिन्यांच्या भेटीगाठी किंवा बघण्याचा कार्यक्रम, जवळपास या 1-1.5 वर्षाच्या काळात असा कुठला लोचा झाला की जो मेमोरेबल आहे, जो लक्षात राहणार आहे? माझ्या बाबतीतला जो 31st झाला जो सांगितला, त्यानंतर डे टू डे लाईफमध्ये अशा काही गोष्टी घडतात की जेव्हा आईची खूप आठवण येते की लग्नाआधी असं आयुष्य नव्हतं पण आता आहे. सो आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत घडूच शकतं, तिच्याही बाबतीत घडतं की असं नव्हतं माझं आयुष्य याच्या आधी, आता लग्नानंतर मला असं रिॲक्ट करावं लागतंय, असं वागावं लागतंय. सो ते सुवर्ण मध्यांचे सगळे लोचा झाला रे, सगळे फिलिंग तुझी आहे. चैत्राली? असं काही झालं नाही, पण मला निखिलची पहिली बायको आली समोर तर असं लोचा होऊ शकतो माझ्या घरी. हे मी काय सांगते ते सांगते तुम्हाला. माझे जेव्हा निखिलचं स्थळ आम्हाला आलेलं तर माझ्या बाबांनी फोटो बघितला, मी म्हटलं ग ह्याचं लग्न झालेलं आहे, मी बघितलंय. आणि आम्ही फुल रिसर्च करतोय ह्याचं लग्न कुठे झालेलं आहे, आणि ते एवढे शुअर होते की ह्याचं लग्न मी बघितलंय. मी म्हटलं तुम्ही कसं काय बघाल, तुम्हाला बोलवलं तर नसेल. तर एक तर ऍक्टर असल्यामुळे थोडी ती असते ना. मी निखिलला म्हटलेलं की हो माझ्या बाबांना आवडतं तुमचं पहिलं लग्न झालेलं आहे, तर म्हणले पहिली बायको आता आणली पाहिजे. हा लोचा खरंच एपिक होता आणि अनएक्सपेक्टेड होता, निखिललाही आम्हालाही. खऱ्या अर्थानं भारी किस्सा सांगितलास तू. या मुलाखतीचा शेवट म्हणजे लव झाला, गेम झाला, लोचाही झाला. मला असं वाटतं की मुलाखतीचा शेवट गोड व्हायला हवा. दोघांनीही छान एक उखाणा घ्या आणि या मुलाखतीचा शेवट गोड करा. मला काहीच मला आठवतंय, मला माहितीये तुम्हाला कोणता आठवतोय, तो मलाही आठवतोय. आता निखिल, मला असं वाटतं की निखिलकडनं आपण उखाण्याला सुरुवात करूया. निखिलकडूनच एंड पण करा. निळ्या निळ्या आकाशात चमचमते तारे. हा जनरली मला हा बऱ्याच ठिकाणी घेतलेला आहे, तरी पण सांगतो. निळ्या निळ्या आकाशात चमचमते तारे, चैत्रालीचं नाव घेतो, लक्ष द्या सारे. क्या बात आहे. सगळे लक्ष देऊन आजचा एपिसोड बघणार आहेत आणि आता चैत्रालीच्या उखाण्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता मला सांगा काहीतरी. निखिल, मला असं वाटतं की बायकोला उखाणा सांगायची जबाबदारी आता तुझ्यावरतीच आहे. मला वाटतं तुम्ही दोघांनी मिळून तो उखाणा पूर्ण करा. चालेल. लोकमत फिल्मीच्या इंटरव्ह्यूला आपण दोघं येऊ, ये कभी न था सोचा. माझं नाव घेतो, निखिल राजेंचे नाव घेऊ, चैत्रालीचं नाव घेतो, येऊन इथे लव गेम लोचा. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार प्रमोशन केलंय तुम्ही आमच्या शोचं. निखिल आणि चैत्राली, तुमच्या पुढच्या संसारासाठी, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच एकत्र राहा, हसत राहा. धन्यवाद.